नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी न्यूज। मी आहे संजना सोमनकर। पाहूया आज दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा सविस्तर आढावा। सुरुवात करूया चंद्रपूरपासून। चंद्रपूरकरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमीने अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता चंद्रपूर शहरात पुन्हा एकदा आधुनिक सिटी बस सेवा सुरू होणार आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत चंद्रपूर शहरासाठी एकूण 50 वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक ई बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत। त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 30 बसेस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत। वाढते प्रदूषण, वाहतुकीवरील ताण आणि नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन चंद्रपूर महानगरपालिकेने केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला होता। अखेर या प्रयत्नांना यश आले असून चंद्रपूरच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल होणार आहे। या बस सेवेचा लाभ केवळ चंद्रपूर शहरालाच नाही तर बल्लारपूर, भद्रावती, घुगुस, बामणी, आरवड, सरवर आणि चिचपलीसह 25 किलोमीटर परिसरातील नागरिकांनाही होणार आहे। कृषी भवन परिसरात अत्याधुनिक बस स्थानक आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून सरकारकडून प्रति किलोमीटर अनुदान मिळणार असल्याने नागरिकांना सुरक्षित, वातानुकूलित आणि परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे। त्यामुळे चंद्रपूरच्या सार्वजनिक वाहतुकीत एका नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे मानले जात आहे। आता पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी। ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चौक जंगलालगत वाघाच्या हल्ल्यात बल्लारपूर येथील 30 वर्षीय अनिल भास्कर दिवटे यांचा मृत्यू झाला आहे। ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार अनिल दिवटे हे रानभाजी गोळा करण्यासाठी जंगलालगतच्या कुरणात गेले होते। त्याचवेळी झुडपात लपून बसलेल्या वाघाने त्यांच्या मानेवर अचानक प्राणघातक हल्ला केला। हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतकाच्या मानेवर वाघाचे दात आणि नखांच्या खोल जखमा आढळून आल्या। घटनास्थळी रानभाजीची पिशवीही सापडली। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे बसवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांनी जंगल परिसरात एकटे जाऊ नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे। आता पाहूया तेलंगणातून आलेली अत्यंत वेदनादायी बातमी। तेलंगणामधील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनचा गावातील 4 मजुरांचा मृत्यू झाला असून तब्बल 23 मजूर जखमी झाले आहेत। शेतीचे काम आटपून सर्व मजूर ऑटोने परत असताना तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या बसने त्यांच्या ऑटोला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान आणखी 3 प्राण गमावले। जखमींना तातडीने वेमलमुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वारंगल येथे हलवण्यात आले आहे। या अपघातामुळे पवनचा गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे। आता पाहूया राजुरा पोलिसांच्या मोठ्या कारवाईची बातमी। पवनी कोळसा खाणीतून चोरीस गेलेले सुमारे 1 लाख रुपयांचे अॅल्युमिनियम तार राजुरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात शोधून काढत 3 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला आणि 3 ताब्यात घेतले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। आणि आता गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी। चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेकपोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोन मध्ये विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या 3 विरुद्ध आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 9 जुलै रोजी ड्रोन उडवले जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। चौकशी दरम्यान संबंधितांकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान काही नागरिकांनी संबंधितांना स्वतःच्या ताब्यात ठेवल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। जिल्हा अधिकारी अविशांत पांडा यांनी नागरिकांना कोणतीही परिस्थितीत कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे। तसेच चामोर्शी परिसरातील भूमी संपादन प्रक्रियेला सध्या 2 महिन्यांची स्थगिती असल्याचे स्पष्ट करत अफवा आणि अपप्रचारांवर विश्वास ठेवू नये असेही सांगितले आहे। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा देववाणी।